आज आम्ही वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांना निवेदन दिलं. निवेदनामध्ये प्रामुख्याने मुद्दा शासकीय निमशासकीय हॉस्पिटलमधील जे काही कर्मचारी काम करतात, जे वार्डबाय असतील, शिपाई असतील, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात, त्यांना ESI वेतन लागू केलं जात नाही, त्यांना PF लागू केलं जात नाही. गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाही, सुरक्षित किट मिळत नाही, किमान वेतन मिळत नाही. अशी परिस्थिती जी आहे, अनेक मुद्दे आम्ही संबंधित कंत्राटी कामगार असतील, शासकीय निमशासकीय हॉस्पिटलमधील सर्वांच्यासाठी आम्ही किमान वेतन, PF ESIC याची नोंदणी हवी, तात्काळ मिळावी, या संदर्भात जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांच्याकडे आम्ही मागणी केली. आमची मागणी रास्त असून तात्काळ आम्ही संबंधित हॉस्पिटलला सूचना करू आणि तात्काळ किमान वेतन, ESIC PF सगळी नोंदणी तात्काळ लागू होईल अशा रीतीने आम्ही प्रयत्न करू, असं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आम्ही तात्काळ या ठिकाणी होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.